बोला. सर, ज्यावेळी आपण बिल्डिंग परमिशन घेतो, येस. ओके, त्यावेळेसच आपल्याला रिक्रिएशनल आपण टाकू नाही शकत का? नाही आपल्याला मॅम, ह्याचं वेगळं प्रपोजल घ्यायचंय. नाही 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 नाही, तुम्ही बिल्डिंग परमिशन घेताना तुमचे जे स्ट्रक्चर्स आहेत ओपन स्पेस मधले ते पण घेऊ शकतात तुम्ही. पण ओके. कधी कधी काय होतं की तुम्ही ओपन स्पेस सोडतात तिथं, पण तुम्ही स्ट्रक्चर्स त्यात परमिशन घेत नाही त्याची. बरोबर आहे. ओके मग त्यावेळेस काय करायचं, मग तुम्हाला वेगळी परमिशन घ्यावी लागते. ओके. मग ओके सर. स्ट्रक्चर्स परमिटेड इन ओपन स्पेस परमिशन फॉर ओपन स्पेसच्या नावाने आम्ही एक वेगळी सर्व्हिस ऍड केलेली आहे. ओके. ओके मग त्यावेळेस ही सर्व्हिस यूज करायची. ओके. ओके सर. आज आपण आजचं जे टॉपिक आहे, पण 2 नवीन सर्व्हिस आणलेले आहे. म्हणजे ऑलरेडी डेव्हलपमेंट ऑलरेडी लाईव्हवर आहे. तर कालच्या पॅचमध्ये पण ROS सर्व्हिस ही लाईव्हवर गेलेली आहे. ROS सर्व्हिस म्हणजे रिक्वेस्ट ओपन पेस. म्हणजे आपण प्लॉटवर कसं बिल्डिंग परमिशन घेतो सेम तेच आहे, थोडेफार काही चेंजेस आहेत त्याच्यामध्ये. तर ते मी तुम्हाला हे दाखवणार आहे ट्रेनिंगमध्ये, कसं ROS सर्व्हिस ऑनलाईनमध्ये कसं फ्रंट एंड फिलअप करायचं आहे, त्याच्यानंतर ट्रेसिंग कशी करायचं हे पण दाखवणार आहे. आणि त्याच्यानंतर रिडेव्हलपमेंट बिल्डिंग परमिशन याचे पण आपण ही पण सर्व्हिस घेणार आहे. सर्वांना आवाज येत आहे माझा? हो सर. हो, येतोय. येतोय सर, आवाज येतोय. आपली पहिली आपण सर्व्हिस घेत आहे ROS सर्व्हिस. लॉग इन करायचं आपण. लॉग इन केल्यानंतर जी आपण ROS सर्व्हिस आहे, जी रिक्वेस्ट ओपन स्पेस म्हणून त्याचा फुल फॉर्म आहे, ज्या ULB साठी तुम्हाला अप्लाय करायचा प्रोजेक्ट, त्यासाठी ULBचं नाव सिलेक्ट करायचं. जसं की मी रत्नागिरी घेते. रत्नागिरी सिलेक्ट केल्यानंतर सेम आपले जे आपण कोणते प्रोजेक्ट क्रिएट करायचं असेल तर आपण टिपिकल लाईन प्रोजेक्टमध्ये जातो, त्याच्यामध्येच जायचं आहे. त्याच्यानंतर न्यू प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. न्यू प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर सेम नेम ऑफ सर्व्हिसमध्ये बिल्डिंग डेव्हलपमेंट घ्यायचं आहे. बिल्डिंग डेव्हलपमेंट घेतल्यानंतर सर्व्हिस सबटाईप याच्यामध्ये तुम्हाला परमिशन ऑफ फॉर स्ट्रक्चर इन रिक्वेस्ट ओपन पीस हे सिलेक्ट करायचं आहे. हे लक्षात घ्यायचं की बिल्डिंग डेव्हलपमेंट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सर्व्हिस सबटाईपमध्ये हे सिलेक्शन द्यायचं आहे, परमिशन फॉर स्ट्रक्चर इन रिक्वेस्ट ओपन पीस. त्याच्यानंतर प्रोजेक्टचं नाव टाकायचं. तिथं तो प्लॉट असेल, म्हणजे ओपन पेस जे आपण सँक्शन जे डाऊट असतात तिथं आपण ओपन पेस ॲज पर UDC नुसार ओपन पेस हे करतो, ओपन पेस ठेवतो लेआउटमध्ये. तर त्याच्यामध्ये जो ओपन पेस सारखे जे प्लॉट सारखे जे ओपन पेस असतात त्याचं साईट ॲड्रेस इथं टाकायचं. त्याच्यानंतर इथं आपलं DP प्लॅन आणि DP प्लॅन RP प्लॅन इथं अटॅच करायचं. त्याचबरोबर आपण गुगल इमेज पण अपलोड करू शकतो. जिथं तो हे साईट आहे, तो आपला जो प्लॉट आहे त्याची तुम्ही गुगल इमेज पण इथं अपलोड करू शकता. हे ऑप्शनल दिलेलं आहे. त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वार्ड, जर त्या ULB साठी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वार्ड जर सेट केलं असेल ॲडमिनमध्ये तर शो होणार. अदरवाईज जिथं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वार्ड ॲडमिनमध्ये डिॲक्टिव्ह असेल तर ते हे ऑप्शन तुम्हाला शो होणार नाही. त्याच्यानंतर टाईप ऑफ परमिशन हे एक याच्यामध्ये जे आपण बघत आहे ROC सर्व्हिस, त्याच्यामध्ये ॲडिशनल ऑप्शन. तुमचा डिस्प्ले दिसत नाही, कॉम्प्युटर डिस्प्ले दिसत नाही. अशी सर दिसत आहे. बाकीच्यांना दिसते का स्क्रीन?
येस येस हो नाही दिसतोय दिसतोय. सर तुमचं इंटरनेट दिसतंय सर. कनेक्टिव्हिटी चेक करून घ्या, कारण बाकींना दिसत आहे. दिसतंय सर, ठीक फक्त आहे. मोठी स्क्रीन जर केली त्याची तर अजून ठीक आहे, काय ठीक आहे. आता दिसतंय? ओके. थोडी मोठी करा सर आणखी. आता दिसते का? हा सर. येस सर, येस सर. ओके. त्याच्यानंतर आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वार्ड नंबर हा आपल्या ॲडमिन मध्ये जर ऍक्टिव्ह असेल तर ते तुम्हाला वार्ड नंबर दिसतात, अदरवाईज जर डिॲक्टिव्ह असेल तर वार्ड नंबर दिसत नाही. त्याच्यानंतर टाईप ऑफ परमिशन. टाईप ऑफ परमिशन मध्ये जे आपले ROC जे सर्व्हिस आहे, ते ROC सर्व्हिसमध्ये जे लेआउट असतात, रेसिडेन्शियल प्लॉटेड लेआउट आणि ग्रुप हाऊसिंग आणि टाईप ऑफ अदर डेव्हलपमेंट, या 3 टाईपनुसार तुम्ही ते ROC परमिशन घेऊ शकता. जसं की आता याच्यापैकी मी रेसिडेन्शियल प्लॉट लेआउट घेतो. हे घेतल्यानंतर तो क्वेश्चन विचारतो, वेदर लेआउट वर्क कम्प्लीट अँड प्लॉट सॉर्ट, म्हणजे तुमच्या लेआउटचा जे काम आहे ते पूर्ण झालेलं आहे का, आणि त्याचे प्लॉट हे झालेलं आहे का, विकले गेलेले आहे का, पूर्ण झालेलं आहे असेल तर येस करायचं आहे. येस केल्यानंतर इथं ॲप्लिकंट टाईप येतो. ॲप्लिकंट टाईपमध्ये 3 ॲप्लिकंट टाईप आहे याच्यामध्ये. एक सोसायटी ऑफ प्लॉट होल्डर्स, आणि दुसरा आहे ओरिजिनल ओनर डेव्हलपर ऑफ लँड, आणि तिसरा आहे नॉन ऑफ द अबोव. याच्यापैकी तुम्ही कोणते घेऊ शकता. जसं की आपण सोसायटी ऑफ प्लॉट होल्डर घेतो. त्याच्यानंतर इथं ऑप्शन येतो सँक्शन अँड अप्रूव्ह लेआउट प्लॅन इन कन्सेप्ट फॉर परमिशन. हे तुम्हाला जे सँक्शन लेआउट झालेले जे हे असते सर्टिफिकेट, इथं अटॅच करायचं आहे PDF मध्ये. कारण आपण लेआउटमध्ये ओपन पेज सोडलेलं असतं, ते ओपन पेज डेव्हलपमेंट करण्यासाठी जे काही तिथं आपल्याला जे काही डेव्हलप करायचं आहे, त्याचा पर्पज आहे, किंवा एखादा जिमखाना, नंतर बाकीच्या भरपूर पर्पज आहे, बाय कॅटेगरी आहे. समोर मी तुम्हाला दाखवतो कोणती वेगळी कॅटेगरी. हे अटॅच केलं मी. त्याच्यानंतर रेग्युलेशन सेम बिल्डिंग परमिशन मध्ये सारखंच आहे, फक्त इथं तुम्हाला ॲडिशनल 3 ऑप्शन दिसेल. एक टाईप ऑफ परमिशन, त्याच्यानंतर एक क्वेश्चन येईल, वेदर द लेआउट वर्क कम्प्लीट अँड प्लॉट सॉल्ड, आणि ॲप्लिकंट टाईप. हे याच प्रकारे तुम्हाला अटॅच करायचे. जर तुम्ही ओरिजिनल ओनर डेव्हलपर ऑफ लँड घेतलं तर सेम अटॅचमेंट द्यायचे. त्याच्यानंतर रेग्युलायझेशन ऑथराईज करायचं आहे. त्याच्यानंतर टाईप ऑफ डेव्हलपमेंट. टाईप ऑफ डेव्हलपमेंटमध्ये डिटॅच, ग्रुप हाऊसिंग प्लॉट, इंडिपेंडंट प्लॉट. सपोज आपण डिटॅच घेऊ. त्याच्यानंतर डेट ऑफ साईट सर्वे बाय टेक्निकल पर्सन. त्याच्यानंतर टाईप ऑफ प्रपोजल. टाईप ऑफ प्रपोजलमध्ये बघा, आता बिल्डिंग परमिशन जेव्हा आपण घेतो ना, इथं टाईप ऑफ प्रपोजलमध्ये रेसिडेन्शियल, कमर्शियल, नंतर एज्युकेशनल, इन्स्टिट्यूशनल, असे भरपूर टाईप ऑफ प्रपोजल येतात. पण जर आपण ROC सर्व्हिस जर घेत असाल, बिल्डिंग परमिशन ROCची, तर फक्त इथं ओनली वनच एक हे घेणार प्रपोजल टाईप, एज्युकेशनल स्ट्रक्चर म्हणून, ते सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर खाली यायचं तुमचं जे एरिया असतो, जसं की ULBचं आहे तर ते एरिया नेम येतात. जर कॉर्पोरेशन असेल, नंतर RP असेल, नंतर NA जे काही असेल बाकीच्या ऑफिसमध्ये वार्ड, झोन, नंतर डिस्ट्रिक्ट, तालुका, व्हिलेज असे नाव इथं शो होतं. त्याच्यानंतर लोकेशन जे आहे तुमचं जे लेआउट आहे ते कोणत्या लोकेशन, कंजेस्टेडमध्ये की नॉन कंजेस्टेडमध्ये, ते सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर रोड डिटेल्स टाकायचे आहे. प्लॉट समोर जे रोड आहे तो बिलो 9 मीटर आहे का 9 मीटर, ते घ्यायचं आहे. त्याच्यानंतर टाईप ऑफ प्लॉट लेआउट. याच्यात आता ही आमची टेस्टिंग साईट आहे. आता ROC सर्व्हिस घेण्यासाठी जो लेआउट असतो तो सँक्शन असला पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला इथं हे फक्त एकच ऑप्शन दिसणार, सँक्शन लेआउट सब डिव्हिजन. बाकीचे ऑप्शन दिसणार नाही. तुम्हाला हे सिलेक्ट करून लेआउट अप्रूव्हल नंबर घ्यायचा आहे इथून. ROC सर्व्हिस जर तुमचं जर लेआउट ऑफलाईन असेल तर तुम्हाला ते सर्व्हिस डेटा एंट्री करावं लागेल. या ROC साठी तुम्हाला अगोदर सर्व्हिस डेटा एंट्री करून ही सर्व्हिस साठी प्रोजेक्ट क्रिएट करावा लागेल.
या सर्व्हिससाठी सँक्शन जो लेआउट आहे तो सँक्शन असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर जायचं, ओके करायचंय. ओके केल्यानंतर आपण नेक्स्ट टॅबला आलेलो आहे. याच्यामध्ये झोन सिलेक्ट करायचं आहे. आपण शिराच्या झोन R1 घेतलाय. त्याच्यानंतर युजेस सिलेक्ट करायचं आहे. जसे क्लब हाऊस, जिमखाना जे काही असेल ते आपण इथं सिलेक्ट करू शकतो. इथं तुमचा टिक्का नंबर, सिटी सर्वे नंबर तुमच्या ॲज पर डॉक्युमेंट नुसार इथं नंबर टाकायचा. प्लॉट नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर विलेजचं नाव, त्याच्यानंतर एरिया ॲज पर फिजिकल सर्वे नंबर जो काही प्लॉट असणार, म्हणजे सपोज प्लॉट म्हणजे मी ओपन पीस जे आहे तो तुमचा त्या ओपन पीसचा जे एरिया आहे ते इथं मेन्शन करायचं. जसं माझं 500 स्क्वेअर मीटर आहे. सेम रिन्यू रेकॉर्ड नुसार पण सेम एरिया आहे आणि मेजरमेंट प्लॅन नुसार पण सेम आहे. त्याच्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे, विलेज सिलेक्ट करायचं आहे. जे हे सिलेक्शन दिलेलं आहे ना, तालुका, विलेज आणि सर्वे नंबर, हे ॲज पर IGR नुसार इथं सिलेक्शन येतात. कारण जे काही चार्जेस येणार आहेत या रेटनुसार येणार आहेत. जे काही सिलेक्शन करतात ना त्यानुसारच तुमच्या डेव्हलपमेंट चार्ज जे काही चार्जेस असणार, जे रेडी रेकनर डिपेंड आहे, ते सिलेक्शन नुसारच ते रेट लागणार. तर तुम्ही जेव्हा सिलेक्शन करताना तर तुम्हाला प्रॉपरली तुमच्या डॉक्युमेंट नुसार इथं सिलेक्शन करायचं. आता हे मी सिलेक्शन केल्यानुसार इथं तुम्हाला शो पण होतो तुमचा रेट जे काही आहे. त्याच्यानंतर सेम बिल्डिंग परमिशन सारखं जे काही तुमचे ओनर KYC केलेले, इंडिव्हिज्युअल केलेले, मल्टिपल ओनर केलेले, प्रॉपर्टी फॉर्म, प्रायव्हेट, पब्लिक, गव्हर्नमेंट जे काही असेल तिथं सिलेक्शन द्यायचंय. जसं की इंडिव्हिज्युअल ओनर आहे, इज ॲप्लीवर क्लिक करायचं आहे आणि जे काही ओनर KYC केल्यानुसार इथं सिलेक्शन द्यायचं. ऑटोमॅटिकली जे ओनर KYC केल्यानुसार त्याचा कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ID, त्याचा पोस्टल ॲड्रेस, आधार नंबर डायरेक्टली रिप्लाय होतो. त्याच्यानंतर सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे, ओके करायचं आहे. जे आता आपण माहिती भरलेली आहे प्लॉट डिटेल्समध्ये तिथे मला खाली शो होईल रो मध्ये. सिरियल नंबर, प्लॉट नंबर, त्याचा प्लॉटचा एरिया, झोन नेम, युजेस नेम आणि ॲप्लिकंट डिटेल्स सर्व इथं होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनवर केल्यानंतर तुम्ही अदर डिटेल्स टॅबमध्ये येणार. याच्यामध्ये तुम्हाला जे ROC सर्व्हिस आहे याच्यात फक्त बेसिक मिळतं तुम्हाला 15, म्हणजे प्लॉट एरियाच्या 15% भेटतो. तर ते याच्यामध्ये प्रीमियम TDR वगैरे नसते याच्यामध्ये. त्याच्यानंतर जे काय असेल त्याचं, जसं की माझा 500 स्क्वेअर मीटर, याच्या 50% बेसिक मिळतो. इथं तुम्हाला ते इथं टाकायचं, सेव्ह अँड नेक्स्ट करायचं, ओके. त्याच्यानंतर याला नो करायचंय, सेव्ह अँड नेक्स्ट करायचंय.
ओके. येणे परमिशन नो करायचंय. सेव्ह अँड नेक्स्ट करायचंय. त्याच्यानंतर आपण बिल्डिंग टाईप जो टॅब आहे त्याच्यामध्ये येणार. त्याच्यामध्ये त्या बिल्डिंगचं जो काही तुमचा ओपन पीस प्रोजेक्ट आहे त्याचं नाव टाकायचं आहे. इथं नंबर ऑफ फ्लोर नंबरची याच्यामध्ये व्हॅलिडेशन दिलेलं आहे. आपण रिक्वेस्ट ओपन पेसमध्ये फक्त G+1 आणि जर पार्किंग असेल तर पार्किंग +2 आहे हे असं व्हॅलिडेशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यात पण जर G+1 जर घेतलं ना तुम्ही तर त्याच्यामध्ये जे ग्राउंड फ्लोअरला तुम्ही 10% बिल्टअप एरिया अलाउ आहे आणि सेकंड फ्लोअरला 5% अलाउ आहे. असं तुम्हाला हे करायचं कन्व्हर्जन. 3 लेवल टाकायचे. त्याच्यानंतर ऑक्युपन्सीमध्ये रिक्वेशनल स्ट्रक्चर सिलेक्ट करायचे आणि इथं ऑक्युपन्सी सब कॅटेगरी त्याची. त्याच्यामध्ये तुमचे जे रिक्वेशनल स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये सर्व तुम्हाला ऑक्युपन्सी दिलेले आहे जे तुम्ही ओपन पेसमध्ये यूजसाठी यूज करणार आहे. जसं की लायब्ररीज, क्लब हाऊस, जिम, रिलिजन स्ट्रक्चर, इलेक्ट्रिक सबस्टेशन सर्व दिलेलं आहे याच्यामध्ये. याच्यानुसार आपण सपोज आता याच्यामध्ये आपण हे घेऊ जिम घेऊ. याच्यामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला काही जे याच्यामध्ये काही डाऊट म्हणा काही तुम्हाला जे ते नोट करून घ्या. जेव्हा आपलं क्वेश्चन आन्सर येईल ना त्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता काय जे. इथं फ्लोअरचं नाव टाकायचं आहे. जर फ्लोअरची हाईट टाकायची आणि जो फ्लोअर आहे तो जे रिक्वेशनल स्ट्रक्चर येणार. कारण बाकीचे आपण जे मिक्स वगैरे प्रपोजल जे असतात ना ते रिशनल कमर्शियल त्याच्या याच्यात अलाव नाही आहे. फक्त रिक्वेशनल ओपन स्ट्रक्चर म्हणून इथं युजेस येणार. त्याच्यानंतर ग्राउंड फ्लोअर इथं 0 स्पेसिफिक फ्लोअर विथ इंडिकल प्लॅन 0. त्याच्यानंतर फर्स्ट फ्लोअरची डिटेल्स टाकायचे सेम. सेव्ह करायचं. युअर इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली. इथं खाली तुम्हाला जे आपण बिल्डिंग डिटेल्स भरलेले ते खाली तुम्हाला इथे येऊन जाईल. जर तुम्ही जर सपोज नंबर ऑफ फ्लोअर मध्ये 3, 4 जर घेतलं असतं तर तुम्हाला नोटिफिकेशन आलं असतं किंवा G+1 अलाउड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर सिलेक्ट बिल्डिंग करायचे आणि मॅप टू लिस्ट करायचे. मॅप टू लिस्ट केल्यानंतर इथं प्रिंट ऑप्शन आहे. तुम्ही जे आपण जे माहिती भरलेली आहे त्याची एक PDF पण इथं जनरेट होते. आपण काय काय इन्फॉर्मेशन फिलअप केलेली तर तुम्ही पाहू शकता. व्ह्यू करून डाउनलोड करून सेव्ह करून ठेवू शकता आपल्या डेस्कटॉपवर. सर्व टॅबची इन्फॉर्मेशन येते. त्याच्यानंतर फाना सबमिट करायचे. फायनल सबमिट झाल्यानंतर आपण फर्स्ट टॅबला येऊन जाईल. फर्स्ट टॅबला आल्यानंतर परत टिपिकल लाईन प्रोजेक्टला जायचं आहे. टिपिकल प्रोजेक्टला गेल्यानंतर इथं तुम्हाला डेट दिसेल जी आजची डेट आहे आणि हा प्रोजेक्ट कोड आज आपण जे क्रिएट केलेला आता जस्ट. आणि इथं प्रोजेक्टचं नाव आणि त्याची सर्व्हिस बिल्डिंग सर्व्हिस त्याची सर्व्हिस सब टाईप आहे परमिशन फॉर स्ट्रक्चर इन रिक्वेस्ट ओपन पेस
आणि इथं तुम्हाला स्टेटस चेक करायचं की हे प्रॉपरली ऑनलाईन मध्ये सबमिट झालेलं आहे का. ऑनलाईन फायनान्स सबमिट इथं डन दाखवतो. जर हे जर प्रॉपरली जर सबमिट झालं नसतं तर इथं जसं की खाली ऑफलाईन फायनान्स सबमिट पेंडिंग दाखवतात तसं सेम तिथं शो झालं असतं. तर याच्यानंतर जे आपला ट्रेसिंगचं पार्ट आहे ते आशिष सर सांगतील. पवार सर हा बोला ना. सर, माझा एक तिकीट आहे, काल तुमच्याकडे आलेलं आहे ते. सर ऐका ना, मी क्वेश्चन आन्सर आल्यानंतर तुम्ही तिकीट नंबर सांगा, जे काही डाऊट असेल ते कंटिन्यू करून द्या ना ट्रेनिंगचं. सर पण मला काल तुमचा फोन आला नाही, कालपासून 2 दिवस झाले त्या तिकीट. सर असं नसतं आमचे. सर मी तुम्हाला बोलतो एक कंटिन्यू होऊ द्या, ट्रेनिंग कंटिन्यू करू. हाँ सर, ओके 12:30 एक नमस्कार आन्सर करना. हाँ क्वेश्चन आंसर. स्क्रीन दिख रहा है ना? हाँ दिख रहा है. टीपी क्लाइंट से लॉगिन करना है. आज प्रपोजल है 556. टीपी क्लाइंट से ओपन करना है इसे. लेफ्ट हैंड साइड से ड्राइंग ओपन करना है. येस सोनार सर, आपला माइक ऑफ करा प्लीज. एक जीरो लेयर में मैं एक ड्राइंग रखा हूँ. ये रे कृष्ण का जो अभी परमेश्वर सर ने ऑनलाइन में सबमिट किया है, ये प्लॉट है और ये G+1 फ्लोर. ड्राइंग ओपन होने के बाद सक्सेसफुल का वेट करना है. सक्सेसफुल ओके. ये ड्राइंग हमने जीरो लेयर में ड्रॉ किया है, इसे हम कॉपी करते हैं. सेलेक्ट ऑल, कंट्रोल C, देन टीपी क्लाइंट ड्राइंग ओपन, कंट्रोल B. अभी ये हमारा 500 का प्लॉट है. प्लॉट मार्क करेंगे हम पहले. टीपी क्लाइंट से प्लॉट मार्क, प्लॉट बाउंड्री, सेलेक्ट योर टाइप्स, रेक्टेंगल, mark plot boundary, then TP client plot, create plot side, create plot front boundary, select plot line, front first हम front mark करेंगे हम, front इंटर, then बैक साइड मार्क करना है. प्लॉट, क्रिएट प्लॉट साइड, क्रिएट प्लॉट रेयर बाउंड्री, सिलेक्ट बैक साइड. सर आप कोई भी कमांड लेने से पहले जब उसको ये कर लेंगे तो वो नहीं आता है बार बार. क्या सर? वो पिक पॉइंट्स वाला नहीं क्या सर? पिक पॉइंट्स वाला. हाँ यस यस. Select side 1. हेलो. हाँ ठीक है, तीनों जन का मिल गया. अभी जैसे रिपोर्ट आ जाएगा ना अपडेट कर. देन राइट साइड मार्क करना है.
MIT से जो सेम प्रोसेस है। तो एक काम करो ना, सर को मैसेज डाल दो, सर ने मेल किया है, फोन के पास हमारा प्लॉट मार्क हो चुका है, अभी हम रोड मार्क करेंगे। टिपिक लाइन रोड मार्क रोड। उनको से पूछो इतना कब तक रोड कैटेगरी नेशनल हाईवे, स्टेट हाईवे, मेजर डिस्ट्रिक्ट, अदर डिस्ट्रिक्ट, सिटी रोड, विलेज रोड। तो अभी हम सिटी रोड मार्क करते हैं, 12 मीटर रोड। फ्रंट में रोड है तो फ्रंट टाइप का करना है, एफ इंटर, देन फर्स्ट पॉइंट टू लास्ट पॉइंट इंटर। ये हमारा एक प्लॉट मार्क हो चुका है प्रॉपरली। अभी हमें बिल्डिंग मार्क करना है। टिपिक लाइन बिल्डिंग मार्क, बिल्डिंग बाउंड्री पे क्लिक करना है। जो हमने ऑनलाइन में नेम पुट किया है वो यहाँ पे शो करेगा। बिल्डिंग नेम ए, ओके, देन रेक्टेंगल। एक बिल्डिंग हमने मार्क कर दिया है, अब फ्लोर मार्क करना है। सेम प्रोसेस, टिपिक लाइन फ्लोर, सॉरी मार्क फ्लोर बाउंड्री, सेलेक्ट रेक्टेंगल। ग्राउंड फ्लोर अभी हम मार्क करेंगे। सेलेक्ट बिल्डिंग लाइन। अभी ग्राउंड फ्लोर है तो ग्राउंड फ्लोर पे क्लिक करना है, देन ओके। सेम कमांड, इंटर, रेक्टेंगल, फर्स्ट फ्लोर, ओके। अब ये हम फ्लोर बाउंड्री हमने मार्क कर चुके हैं। अभी हमें एफएसएल लाइन मार्क करना है, रिक्रिएशनल ओपन स्पेस। जैसे हम रेसिडेंशियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल मार्क करते हैं वैसे हमें टिपिक लाइन में जाना है, फ्लोर में जाना है, मार्क एफएसआई। यहाँ पे देखिए मार्क रिक्रिएशनल एफएसआई का लेयर है, इस पर क्लिक करना है। अब इस पे मैसेज आ रहा है। अगर आपका पार्किंग फ्लोर है तो पार्किंग पुट करना है, G+1 है तो ग्राउंड फ्लोर पे वन पुट करके मार्क करना है, 1 इंटर। अभी हमें एफएसएल लेयर मार्क करना है तो हम सेलेक्ट बाउंड्री से मार्क करेंगे एस, सेलेक्ट बाउंड्री। अभी हमने ये ब्लॉक में रखा था तो एस बाउंड्री से सिलेक्ट करके इंटर करेंगे तो ये रिक्रिएशनल एफएसआई एक मार्क हो चुका है। सेम प्रोसेस फर्स्ट फ्लोर पे भी करना है। सेम कमांड, इंटर, फर्स्ट फ्लोर टू इंटर, सेलेक्ट एस, इंटर, देन सेलेक्ट एफएसआई लाइन, इंटर। रिक्रिएशनल एफएसआई मार्क कर लिए हम। अभी स्टेयरकेस मार्क करेंगे। टिपिक लाइन और स्टेयरकेस मार्क, स्टेयरकेस नॉर्मल है, स्पीड फायर। अभी हम नॉर्मल से जाते हैं, 1 इंटर। सर फर्स्ट फ्लोर पे 5% अलाउड है ना, आधा ही होना चाहिए ना। सेम प्रोसेस स्टेयरकेस मार्क करेंगे फर्स्ट फ्लोर पे भी। इसमें हम कारपेट मार्क करेंगे। टिपिक लाइन फ्लोर मार्क कारपेट। बिल्डिंग लाइन फ्लोर लाइन, ग्राउंड फ्लोर, कारपेट नेम पुट करते हैं हम। एक कारपेट मार्क कर दिए। आपके जितने ग्राउंड फ्लोर पे कारपेट है उतना आपको मार्क करना है।
अभी ये ओवरलैप हो रहा है, तो अभी हम इसको सेम मार्क करेंगे हम कारपेट मार्क कारपेट। एक मिनट। हमने एक मार्क कर दिया ये कारपेट। सेम प्रोसेस फर्स्ट करना है, मार्क फ्लोर फर्स्ट फ्लोर। अभी इसमें हम रूम्स दिखाएंगे, टिपिक लाइन सब मार्क सब स्ट्रक्चर। इसमें जो भी रिक्रिएशनल में जो भी आपका सब कैटेगरी है वो यहाँ से आपको सिलेक्ट करना है। अभी जैसे हम ऑफिस दिखा दे देते हैं, ऑफिस रूम, फिटनेस सेंटर भी दिखा सकते हैं हम, रेक्टेंगल। अभी हम एक एक लेयर रूम्स मार्क करके दिखा रहे सर आपको। सेम कमांड, ओके। अभी हमने ग्राउंड फ्लोर और फर्स्ट फ्लोर पे एक फिटनेस सेंटर करके एक रूम मार्क किया है। स्टेयर के मार्क हो चुके हैं। अभी हम एक रेफरेंस पॉइंट मार्क करेंगे। टिपिक लाइन बिल्डिंग में जाना है, फिर मार्क रेफरेंस पॉइंट करना है ग्राउंड फ्लोर पे। हम अभी स्टेयर के से मार्क करेंगे 2 पॉइंट, फर्स्ट एंड सेकंड। सेम फर्स्ट फ्लोर पे भी हम मार्क करेंगे, फर्स्ट पॉइंट एंड सेकंड पॉइंट। फिर नॉर्थ दिखाएंगे हम। एक नॉर्थ मार्क कर दिए हम। फिर कंसेप्ट डेड वॉल करेंगे। टिपिक लाइन प्लॉट मार्क बिल्डिंग इन प्लॉट, कंसेप्ट हेड वॉल करना है। ओके करना है, देन मिड पॉइंट पे क्लिक करना है, एंटर करना है और इसे मूव करना है प्लॉट में। फिर सेक्शन व्यू करेंगे हम। ड्रॉ सेलेक्ट व्यू सेलेक्ट, देन इंटर सेक्शन व्यू जनरेट सक्सेसफुली। फिर हम फाइल जनरेट करेंगे। प्लिंथ एरिया में मिसिंग है, प्लिंथ मार्क करना है टिपिक लाइन में। फ्लोर मार्क एफएसआई में लास्ट ऑप्शन है प्लिंथ इंटीमेशन मार्क करेंगे हम। सेलेक्ट, प्लीज सेलेक्ट बिल्डिंग लाइन का करेंगे। फिर मैसेज शो कर रहा है प्लीज मार्क प्लिंथ इनसाइड ग्राउंड फ्लोर, तो अभी हम ग्राउंड फ्लोर पे प्लिंथ इंटीमेशन मार्क करेंगे। अभी के लिए अगर एक रेक्टेंगल मार्क करते हैं प्लिंथ के लिए, राइट। देन फाइल अभी हम जनरेट करेंगे।
सेलेक्ट इंटर सीट पॉइंट, सिलेक्ट सीट साइज है ए 1 2 3 4 5, जो भी आपको ऑप्शन से सीट जनरेट करना है वहाँ पे अभी के लिए हम 1 से जाएंगे और इंटर करेंगे। ये फाइल जनरेटिंग हो रहा है। सेम बिल्डिंग परमिशन सारखी ट्रेसिंग आहे, फक्त त्याच्यामध्ये जे FSI लेअर मार्क करतो ना आपण कमर्शियल रेसिडेन्शियल, तर त्याच्यामध्ये फक्त रिक्वेशनल FSI लेअर घ्यायचा आहे, FSI मार्क करता है। इसमें बेसिक FSI 0.15 अलाउड है, उसके ऊपर नहीं जाएगा। हम जो अभी कर रहे हैं ना सर, इसका क्या यूज है, किसके लिए हम लोग इसको यूज कर सकते हैं? जो अभी आप जो बता रहे क्या है ये? आशीष सर। हाँ यस यस सर। सर जो अभी आपने हमको सर ये ओपन स्पेस में रिक्वायरमेंट है, ये ओपन स्पेस। ओपन स्पेस में कि हम लोग जो अगर कुछ बनाना है तो यस यस। उसका FSI कितना लिया जाता है सर? 0.15 0.15, और उस पे G+1 ग्राउंड फ्लोर पे 10% एंड फर्स्ट फ्लोर पे 5%। अच्छा ओके। अगर पार्किंग है तो G+2। ओके। अभी इस पे देखिए बेसिक FSI 0.15 है बस। अभी इसमें कुछ डाउट है सर? नहीं सर। ओपन स्पेस में क्या क्या बना सकते हैं सर? यानी कि स्ट्रक्चर कौन सा चाहिए? हाँ, स्ट्रक्चर कौन कौन सा आता है ओपन स्पेस में? सर ये देखिए ना 3.4 रिक्रिएशनल ओपन स्पेस, देखिए सर यहाँ पे लिखा हुआ है DCPR में। सर याच्यामध्ये अँसिलरी मिळतो का मग? हॅलो? नाही सर, अँसिलरी नाही मिळत। सर 3.4.7 मध्ये तुम्हाला दिलेले आहे त्यांनी स्ट्रक्चर्स परमिटेड इन ओपन स्पेस, त्यात तुम्हाला सगळं दिलेलं आहे जे जे स्ट्रक्चर्स अलाउड आहेत। 3.4.1 मध्ये का सर? हो। ओके ओके। 3.4.7 3.4.7 यस। ओके ओके। हेलो सर। हेलो आशीष, HTML रिपोर्ट लिखा। हाँ यस सर यस। बाकीच्यांनी प्लीज म्यूट करा माइक्स। आता इथं बघा बेसिक FSI तुमचा 0.15 आलेला आहे। ओके, ऑनलाईन मध्ये म्हणजे ऍज पर आता इथं 500 तुमचा प्लॉट एरिया आहे। ओके, 500 च्या हिशोबाने 0.15 ला 75 स्क्वेअर मीटर अलाउड आहे। ओके, पण यांनी आता मार्किंग केली आहे 273 आहे, जे की फेल येते। ओके, त्याचे फेलचे जे व्हॅलिडेशन्स आहेत ते तुम्हाला खाली दिसते, हे दिसते का?
रिक्रिएशनल ओपन स्पेस डिटेल्स. ग्राउंड फ्लोअरला 10%, फर्स्ट फ्लोअरला 5%. ओके. तर आता 500च्या हिशोबाने 10% ग्राउंड फ्लोअरला लागला, मीन्स 50 स्क्वेअर मीटर. ओके. आणि फर्स्ट फ्लोअरला 25 स्क्वेअर मीटर, जे की आहे 5%. ओके. आता इन केस तुमच्याकडे ओपन स्पेस मध्ये मल्टिपल बिल्डिंग्स असतील, तर सगळ्यांचं मिळून ग्राउंड फ्लोअर किती येत आहे आणि फर्स्ट फ्लोअर किती येत आहे हे तुम्हाला डायरेक्टली प्रपोज्ड एरियामध्ये येऊन जातं. ओके. तर ह्या मी व्हॅलिडेशन्स हे असे टाकलेले आहेत. ठीक आहे. हॅलो सर. हॅलो. बोला. सर, ज्यावेळी आपण बिल्डिंग परमिशन घेतो, येस, ओके, त्यावेळेसच आपल्याला रिक्रिएशनल आपण टाकू नाही शकत का? आपल्याला ह्याचं वेगळं प्रपोजल घ्यायचंय. नाही. तुम्ही बिल्डिंग परमिशन घेताना तुमचे जे स्ट्रक्चर्स आहेत ओपन स्पेस मधले ते पण घेऊ शकतात तुम्ही. पण कधी कधी काय होतं की तुम्ही ओपन स्पेस सोडतात तिथं, पण तुम्ही स्ट्रक्चर्स त्यात परमिशन घेत नाही त्याची. बरोबर आहे. ओके. मग त्यावेळेस काय करायचं, मग तुम्हाला वेगळी परमिशन घ्यावी लागते. ओके. मग स्ट्रक्चर्स परमिटेड इन ओपन स्पेस परमिशन फॉर ओपन स्पेसच्या नावाने आम्ही एक वेगळी सर्व्हिस ऍड केलेली आहे. ओके. ओके. मग त्यावेळेस ही सर्व्हिस यूज करायची. ओके. ओके. टाउनशिप मध्ये सर आपण एखादी बिल्डिंग घेऊ शकत असेल ना मिक्स? हो घेऊ शकतो. ओके. म्हणजे पण सर ओपन स्पेस वगैरे आपले मला ओपन स्पेस वगैरे आपले हँडओव्हर होते ना. कधी हँडओव्हर करतात. ओके. कधी हँडओव्हर करतात, कधी नाही करत. आता टाउनशिप मध्ये किंवा ग्रुप हाऊसिंग मध्ये स्वतःच जर डेव्हलप करून त्या ग्रुप हाऊसिंग साठी यूज करत असाल तर ते स्वतः करू शकतात ना. ओके. तर त्यावेळेस जर मिक्स प्रपोजल असेल तुमचं, म्हणजे क्लब हाऊस, फिटनेस सेंटर, स्विमिंग पूल्स, ओके, मग हे तुम्ही एकत्रच तुम्ही मार्क करू शकतात. पण स्ट्रक्चर परमिटेड फक्त G+1 असेल. ओके. हे फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. सर, गव्हर्नमेंटला हँडओव्हर केलेल्या लँड जे आहेत ओपन स्पेस, त्यांना पण परमिशन घेणं आवश्यक आहे. येस, त्यांना पण परमिशन घेणं आवश्यक आहे. ओके सर. आणि युजली कसं होतं की जर काही पैसे सँक्शन झालेत तर मोस्टली कंपाऊंड वॉल वगैरे याचे त्याच्यामध्ये ते पैसे जिरतात, तर त्या केसमध्ये काय करायचं? नाही, तो अथॉरिटीचा लोकाट आहे, त्यांना सांगा तसं आहे. तुम्ही अगोदरच आमचे बघून घेतलेले पैसे, म्हणजे मला कळलं नाही तुमचं म्हणणं काय. म्हणजे जर एखाद्या ओपन स्पेस साठी 1 कोटी रुपये जर सँक्शन झालेत, 50 लाखाचा जर कंपाऊंड वॉल होत असेल आणि 50 लाख रुपये जर समजा बिल्डिंग साठी आपण अलोकेट करत असू, तर फक्त बिल्डिंगच 50 लाखाचं परमिशन जे आहे, म्हणजे एक एक्झाम्पल सांगतोय मी, तर त्याचं घेणं गरजेचं आहे, बाकीचा लुकआउट नाहीये ना आपला. येस, बरोबर, करेक्ट. हॅलो सर. काय म्हणतो सर, आता तुम्ही ट्रेसिंग जे केलं ना ते कुठे सबमिट झालं नाहीये, बरोबर ना? हॅलो सर. आता तुम्ही पूर्ण मीटिंग मध्ये दाखवलं ते. हो. नाही, पण तर असंच जर डेमो आम्हाला इंजिनियरला किंवा आर्किटेक्टला जर प्रॅक्टिस साठी काय करायला टॅब वगैरे तुम्ही केलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे मार्जिन ऑफ एरर कमी झालं असतं. जसं तुम्ही आम्हाला दाखवता ना तसे सॅम्पल आम्ही आपले केले असते आणि कुठेही सबमिट न करता प्रॅक्टिस करायला जर काय दिलं असतं तर बरं झालं असतं. असं काही करता येईल का? जरी तुमच्या बाजूने तुम्ही सबमिट केलं तरी ते अथॉरिटीकडे जात नाही जोपर्यंत तुम्ही स्क्रुटिनी किंवा प्रोसेसिंग फी भरत नाही. तर त्यामुळे तुम्ही मल्टिपल टाइम्स फायनल सबमिट करून परम्युटेशन कॉम्बिनेशन करून तुम्ही करू शकतात ना सर, त्यात काही इश्यू नाही आहे. ओके. आणि एक महत्वाचं सर, मला जरा एक लेआउट बद्दल बोलायचं होतं. आपण प्लॉटिंग वगैरे करतो बघा सर, लेआउटचं आता बोललं तर चालेल का? तर ऐका ना, एक सर्व्हिस आलेली आहे आपली रिडेव्हलपमेंटची. सर, ये ओपन स्पेस के बारे में पूछना है. हेलो सर. हेलो सर. जैसे मान लीजिए अपने पास आधे एकड़ का लैंड है, उसको हमको डेवलप करना है, तो उसमें जो ओपन स्पेस उसका 10% मांगेगा मान लीजिए, तो क्या वो जो 10% वाला है उस हिस्से को हमेशा ओपन रखना है, या जो अभी आप सर्विस बता रहे हैं उस
10% एरिया को अपन फिर से रीबिल्डिंग में मतलब बिल्डिंग के लिए यूज कर सकते हैं? आप यूज कर सकते हो सर। नहीं सर, जैसे जब हम एनए लेते हैं, एनए करवाते हैं, हेलो सर, हाँ बोलिए। उसमें 10% का मार्जिन, जैसे मान लीजिए 1 एकड़ का लैंड है तो उसका 10% छोड़ना ही पड़ेगा। हाँ। तो क्या अब ये जो सर्विस आप बता रहे हैं, तो वो जो ओपन स्पेस है 10% छूटा, यस, उसको यूज कर सकते हैं क्या अब? हाँ यूज कर सकते हैं ना सर, कोई इशू नहीं। मतलब आप अगर आपके पास वो 1 एकड़ के लैंड में आपके मल्टीपल बिल्डिंग्स है, बिल्डिंग परमिशन कर रहे हो आप ग्रुप हाउसिंग के, उसके अंदर आपका ओपन स्पेस भी आपने छोड़ा है, आप वो यूटिलाइज कर रहे हो ग्रुप हाउसिंग के लिए, तो आप उसी के प्रपोजल में आप ओपन स्पेस में रिक्रिएशनल स्ट्रक्चर्स मार्किंग कर सकते हो। मतलब वो वही प्रपोजल, मतलब वही बिल्डिंग परमिशन के लिए वो यूज हो जाएगा। ओके, मतलब आपको सेम अलग प्रपोजल से कोड मेंशन करना पड़ेगा बिल्डिंग का? मेंशन करने की जरूरत नहीं, उसी में अंदर इनकॉर्पोरेट हो जाएगा ये। अगर आपने वो नहीं लिया पर आपको बाद में इन केस इन फ्यूचर आपको लगने वाला है, तो फिर ये अलग से आपको ये सर्विस यूज करनी पड़ेगी। ओके ओके सर, क्लियर हो गया सर? सर काय मत, लेआउटच्या वेळी ना आपण ॲक्युरेसी कमी करू शकतो का? म्हणजे प्रिसिजन वगैरे असतं ते, कारण जेव्हा सर्वे झाल्यानंतर क प्रत बनते ते आपली 0.000 आहे ना येस प्रिसिजन, येस, तर ते आता भूमी अभिलेख मधून सर्वे झाल्यानंतर ते राऊंड फिगर मध्ये टेबल देतात, आणि टेबल आणि आपलं म्हणजे जे ऑटो जनरेट होतं त्याच्यामध्ये व्हॅल्यूज मध्ये फरक दिसतो, तर ते जर प्रिसिजन कमी करता आलं असतं. आम्ही प्रयत्न करतोय, पण कसं आहे नाही, फायनल ज्यावेळी तहसीलदार किंवा प्रांत ऑफिसर ऑर्डर ज्यावेळी काढतील ना, त्यावेळी जर त्यांना टेबल मध्ये फरक दिसला तर ते उगाच प्रकरण मग लांबवत जातं, हे असं कसं ते तसं. मग ते राऊंड फिगरचं अजून एक टेबल आम्हाला तिथे मॅन्युअली टाकावं लागेल की हे टेबल व्हॅलिड धरणार? जर त्यांनी रिपोर्ट बघितला आणि भूमी अभिलेख कडून नाही, हेच व्हॅलिड धरणार, कारण की कसं आहे आता जसं तुम्ही मार्किंग कराल त्या हिशोबाने सॉफ्टवेअर एरिया गृहीत धरला जातो, बरोबर आहे? मग तुम्ही मार्किंग जर बरोबर तसं आता ॲक्युरेट, आता कधी कधी काय होतं ॲक्युरेट, मी आता 2 प्लॉट केले, म्हणजे एक 600 स्क्वेअर मीटरचा होता, त्याचे 300चे 2 केले, तर एक प्लॉट आला 9299.992 आणि त्याच्या पर्स्पेक्टिव्ह तो दुसरा प्लॉट झाला. मला हवं होतं दोन्ही ॲक्युरेट 300चे. हा, तर आता ज्यावेळी सर्वे होणार त्या सर्वेला एवढी ॲक्युरेसी नसते, त्यांची क प्रत जी बनणार आणि आपण त्याच्यानंतर पुन्हा क प्रत प्रमाणे जेव्हा फायनल लेआउट टाकणार, क प्रत मध्ये आणि आपल्या टेबल मध्ये जरा फरक दिसतो, तर ते काहीतरी बघा, म्हणजे राऊंड फिगर म्हणजे प्रिसिजन कमी करता येईल असं काहीतरी बघा, फक्त लेआउट साठी. बिल्डिंगला काही इश्यू नाहीये. नाही, आता काय करायचं तुम्ही, म्हणजे डेव्हलपर जे आहेत ना, ऐकून घ्या, त्यांना बोलून तुम्ही करू शकता. नाही नाही, ऐकून घ्या, मी तुम्हाला त्याच्यात सोल्युशन देतोय. कॅड ओपन केली तुम्ही, कॅड फाईल, ओके, कॅड फाईल मध्ये युनिट्स म्हणून कमांड आहे, युनिट्स कमांड मध्ये तुम्हाला प्रेसिशन 3 डिजिट मध्ये करा, आणि जेव्हा तुम्ही ड्रॉइंग कराल ओके त्यावेळेस ते 3 डिजिट्स मध्ये प्रेसिशन बरोबर येतील. मग तुमचं प्रेसिशन आणि आमच्या सॉफ्टवेअरचं जे ॲक्युरेसी ती बरोबर मॅच होईल. ती मॅच जरी झाली ना तरी शेवटी त्या तसं तुम्हाला टेबल देणार नाही ना सर्वे ऑफिस मधून. माझा मुद्दा काय की सर्वे ऑफिस मधून जे टेबल येतं आणि आपलं जे बनतं, कारण शेवटी सब डिव्हिजनला थोडीफार ऍडजस्टमेंट असते. म्हणजे आता जिथे 300 पॉइंट जर 5चा जर एरिया असेल ना, तर पूर्वी ऑफलाईनला काय करायचो 300 वगैरे करून तो आपण रोड मध्ये वगैरे जिरवून टाकायचो. ओके ठीक आहे, नाही आम्ही 300 करून टेबल, आणि जरी तो आपला 0.3चा तर त्याचा 7/12 बनणार कसा एवढ्या मोठ्या व्हॅल्यूचा? 299.9995 चा 7/12 वर व्हॅल्यू काय टाकणार तुम्ही हेक्टर आणि आरच्या हिशोबाने? तेच जरी फायनल अप्रुव्हल केलं तरी. हा महत्वाचा विषय आहे, कारण प्रकरण पुढे जाऊन थांबू शकतं ह्या मुद्द्यावर. तेवढे एक लक्ष द्या फक्त. नाही, तुम्ही मार्किंग नीट करा तर बरोबर येईल, काही इश्यू नाही. पण जर इन केस असे इश्यू येत असेल तर आम्ही सांगू शकत ना सर. हो हो, भूमी अभिलेखला आपण नाही सांगू शकत मार्किंग तुम्ही मार्किंग व्यवस्थित करा म्हणून. आता इथे कसं, जर आपण पॉइंटच्या पुढे एकही व्हॅल्यू जर दिली नाही
ती आणि आपले सर्वे ऑफिस मॅच होऊ शकतं. आता इथे अॅक्युरेसी त्याच्या पुढे 3 पॉइंट असल्यामुळे जरा गोंधळ होतोय टेबलला. ठीक आहे. कारण ते शेवटी जाग्यावरती राऊंड फिगरच करून देणार. ओके ठीक आहे. हा आला ना मुद्दा, लक्षात आला ना? येस कळलं. तुम्हाला प्रेसिजन मध्ये नकोय आणि तोच प्रिसिजन नकोय. म्हणजे पॉइंटच्या पुढे काहीच डिजिट नकोय. मग ते सगळं म्हणजे सगळ्यांनाच सोयीस्कर होणार. म्हणजे पुढे तलाठींना पण प्रॉब्लेम नाही. कारण आता नाही म्हणायला 20 एका दिवसात तलाट्याकडे 20 नोंदी होतात फार तर. असं जर 70-80 प्लॉटचा असेल ना त्याच्या दिवस. मी हे जे तुमचा मुद्दा आहे हे युनिट मेंबर सोबत एकदा डिस्कस करतो. त्याच्यावरती काय त्यांचं सजेशन घेतो आणि त्या हिशोबाने आम्ही डेव्हलपमेंट करतो. ओके थँक्यू सर. ठीक आहे. आता आपली नेक्स्ट सर्व्हिस आहे रिडेव्हलपमेंट संदर्भात. तर ते परमेश्वर सर तुम्हाला सांगतील. ओके परमेश्वर.